नमस्कार मित्रांनो, आज दिनांक 19 जून 2026 आणि मी माझ्या घरच्या प्लॉटवरती आहे. मिरचीचा प्लॉट बघत असताना एक गोष्ट निदर्शनास आली. काही झाडं कोकड्या बोकड्या किंवा व्हायरस आपण ज्याला म्हणतो त्यामुळं ग्रस्त झालेले आहेत. आता याचं मुख्य कारण म्हणजे व्हाईट फ्लाय, पांढरी माशी. पांढऱ्या माशीच्या त्रासामुळं, पांढऱ्या माशीच्या अटॅकमुळं ही झाडं असे झालेली आहेत. सध्याचा काळ जो आहे, सध्याचा जो पिरियड्स आहेत, म्हणजे टायमिंग आहेत की टेम्परेचर पांढऱ्या माशीसाठी खूप सुटेबल आहेत. कुठलीही फवारणी घ्या, पांढरी माशी पूर्ण कंट्रोलमध्ये येत नाही. त्यामुळं सतत 3ऱ्या-4थ्या दिवशी फवारणी घ्यावी लागत आहे. हे असे झाडं झालेले आहेत, हे पूर्णपणे पांढऱ्या माशीच्या अटॅकमुळे हे झालेले आहेत. हे बघा, खाली पांढरी माशी पडलेली पण दिसत आहेत. आणि महागड्या फवारण्या न घेता पांढरी माशी कशा प्रकारे कंट्रोलमध्ये आणता येईल यावर विचार करणं सध्या गरजेचं वाटत आहे. तर थ्रिप्स तर सध्या कुठल्याच झाडावर मला वाटत नाही, फक्त पांढरी माशी दिसून येत आहेत. आणि लगातार पांढऱ्या माशीसाठी 2 ते 3 फवारण्या झालेल्या आहेत, परंतु असं 100% नियंत्रण कुठल्या स्प्रेमुळे मिळालं नाही अजून. त्यामुळं आलटून पालटून सतत पांढऱ्या माशीच्या कंट्रोलसाठी फवारण्या घेणं गरजेचं आहे. दुसरा सध्या तरी कुठला प्रॉब्लेम मला वाटत नाही आहे. त्यामुळं पांढरी माशी कंट्रोलमध्ये ठेवा, नक्कीच प्लॉट वाचेल. धन्यवाद. भेटूया समोरच्या व्हिडिओमध्ये.